आपल्या सर्वांचं मी आणि आमचे काका गोपाळराव सातपुते आणि त्यांचे अधिवेशक असणारे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांचं स्वागत करतो। आपण बघितलं असेल की चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर यांच्या माध्यमातून जवळपास जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर 14 शाळा चालवल्या जातात, कॉलेज चालवल्या जातात आणि या जवळपास 15 शाळा आणि कॉलेजमध्ये जे शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, इतर कर्मचारी आहे, या सर्व जवळपास सगळ्याच कर्मचाऱ्यावर चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हे दडपशाही धोरण आणून बेकायदेशीरपणे तिथे काम करत आहे आणि तिथे जवळपास 100च्या वर जे आहे शिक्षक भरती करताना बेकायदेशीरपणे ते केलेलं आहे भरती। या संदर्भामध्ये 1995 मध्ये पहिल्यांदा जे कर्मचारी जे आहे, जे शिक्षक आहे, जे सोबत असणारे जे अधीनस्थ असणारे जे लोक आहे, त्या लोकांनी उठाव करून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जे संचालक आहे त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता। त्यामुळे ही यंत्रणा जी आहे, संस्थेची यंत्रणा ती जागृत झाली आणि नंतर मग यांना आश्वासन दिलं की याच्यानंतर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही। आपल्याला कदाचित माहीत नसेल, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळावर जे आहे प्रशासक बसले आणि अनेक वर्ष प्रशासकांनी तिथे काम केलं, यांच्याकडे कुठलाही कारभार नव्हता। पण मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी ते सगळं रेग्युलर केलं आणि स्वतःच्या हातामध्ये संस्था आणल्या आणि बेकायदेशीर जे आहे कार्य सुरू झालं। म्हणजे एखादा शिक्षक जर नवीन आहे त्याला शिक्षक सेवक म्हणून घ्यायचं आणि त्याला लगेच परमनंट करायचं, त्यांच्याकडून मग आपले जे काही आहे लाखो रुपये ते घ्यायचे, रेग्युलर करायचं, त्याची बदली करायची लगेच, त्याला माहीत नाही, त्याला दुसऱ्याला माहीत नाही, त्याला म्हणजे याला रेग्युलर केलं। किंवा जे रिटायर्ड जे 2 वर्ष रिटायर आहे, 3 वर्ष ज्याला रिटायरमेंट आहे, असे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर दडपण आणून त्यांना बिहारच घ्यायला लावायचं आणि त्याच्या बदलीवर दुसरे लोक भरायचे आणि त्या माध्यमातून पैसे कमवायचे। हा सुद्धा एक प्रकारचा धंदा यांनी 2016 मध्ये गोपाळराव सातपुते यांनी मंत्रालयामध्ये तक्रार केली, गोपनीय तक्रार केली की या सगळ्या ज्या आतापर्यंत मी सांगितल्या सगळ्या याच्यावर चौकशी लावून, SIT चौकशी लावून त्यांच्यावर त्या सचिवावर कारवाई करण्यात यावी आणि जे कोट्यवधी रुपये म्हणजे शासनाचे जे अतिरिक्त जे आहे वॅकन्सी काढून काही लोकांना VRS घ्यायला लावून त्यांच्या बदल्यात दुसरे कर्मचारी नेमणे, शिक्षक सेवक त्यांना लगेच परमनंट करून विषय करणे, हे जे सगळे प्रकार जे चालू केले होते त्यांनी, त्या माध्यमातून 100 कोटीच्या वर जे आहे जे शासनाची जे फसवणूक केलेली आहे आणि शासनाची केलेली फसवणूक जे आहे त्या अनुषंगानं त्यांच्यावर जे पूर्ण SIT चौकशी करण्यात यावी आणि या सर्वांवर गुन्हे दाखल करून करावी, अशा प्रकारची मागणी 2016 मध्ये तत्कालीन राज्याचे शिक्षण मंत्री विनोदजी तायडे त्यांच्याकडे केली होती आणि मग त्यांच्या माध्यमातून जे चौकशी सुरू झाली, पण यांनी वेळोवेळी जे आहे ते दडपण आणून इथल्या स्थानिक शिक्षण अधिकाऱ्याला चुकीचा अहवाल तयार करायला लावून जे सगळं बंदोबस्त केलेलं होतं। पण त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे आमदार विजय वडेट्टीवार, सुनीलजी केदार, अमर काळे या 3 आमदारांनी तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केलेला होता या संदर्भामध्ये की हे एवढा मोठा भ्रष्टाचार इथे सुरू आहे शिक्षण संस्थेमध्ये, तर याची SITद्वारे चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारचा तारांकित प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। त्या 9 मुद्द्याची चौकशी तिथे जवळपास करण्यासाठी जे आपण तक्रार केली होती मंत्रालयामध्ये, तर
9 मुद्द्याची तक्रार केल्यानंतर केवळ 3 मुद्द्याच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये चौकशी झाली. कोणची चौकशी झाली तर बल्लाशाच्या त्या लेडीजची झाली, गुंडपिंपरीची झाली आणि या दुर्गापूरची. आणि बाकीचे जे अनुत्तरित जे प्रश्न होते बेकायदेशीर शिक्षक भरती 6 मुद्दे जे होते, अशा प्रकारे 6 मुद्दे त्याची चौकशी झाली नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये गोपाळराव सातपुते यांनी मंत्रालयामध्ये 6 मुद्द्याची चौकशी का झाली नाही म्हणून पत्रव्यवहार केले. परंतु त्या मंत्रालयामध्ये सुद्धा यांना जेव्हा पेशी देते होती तर त्या ज्या दिवशीची पेशी होती त्या दिवशीच्या नंतर यांना अर्ज प्राप्त झाला, नोटीस प्राप्त झाली. त्याच्यानंतर यांनी उत्तर दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांचं उत्तर आलं की अशा प्रकारचा कुठला ज्या भ्रष्टाचार झालेला नाही आहे, अशा प्रकारची सगळी जे आहे सगळा अहवाल, कारण तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जे चुकीचा अहवाल सादर केला त्याच्यामुळं सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहे लपवल्या जात आहे. या त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाच्या जे सचिव आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक करून एक प्रकारे गैरव्यवहार केलेला आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या समोर यावं म्हणून गोपाळरावजी सातपुते यांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं जे आहे आताही ते उपक्रम सुरू आहे. आता त्यावर चौकशी बसलेली आहे, पण अजून चौकशीचा पूर्ण अहवाल शासनाकडे दाखल झालेला नाही आहे आणि कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आहे. म्हणून या अनुषंगानं आता अंतिम इशारा देण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. पुन्हा शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे